आणि फक्त पोटाचा घेरच कमी करायचा आहे, बाकीचं शरीर काहीच नाहीये. पोटाचा घेर कमी करायचा आहे, बाकीचं शरीर नाहीये. तर खूप अशा कमेंट्स येतात की नाही असं नसतं की फक्त पोटच कमी होतं, असं नाहीये. तुमचं जर पोट वाढलंय ना आज खूपच जास्त आणि बाकीचं शरीर नाही, हातपाय बारीक आहेत, कंबर बारीक आहे किंवा तुमच्या मांड्या बारीक आहेत, तुमचे चेस्ट नाहीयेत, ब्रेस्ट नाहीयेत, तर तुमचं फक्त पोटच वाढलंय, तर जास्त जे पण काय खाताय तुमच्या पोटावरती फॅट जमा होतोय. तर मग अशा एक्सरसाइज असतात ना की त्या फक्त आणि फक्त पोटावरती, आज मी तुम्हाला ज्या पण एक्सरसाइज दाखवते ना त्या पोटावरती जास्त प्रेशर देणार आहेत. मग तुमचा पोटाचा घेर ऑटोमॅटिक कमी होत जाणार आहे. मग बाकीचं शरीर ते फिट्ट होणार आहे, त्याचा फॅट कमी होणार नाही, कारण की ऑलरेडी त्याच्यावरती फॅट नाही बाकीच्या शरीरावरती, फक्त फॅट जमा झालाय पोटावरती. तर ते पोट कमी करण्यासाठीच आजच्या ह्या एक्सरसाइज आहेत आणि फक्त पोटच कमी होतं आजच्या एक्सरसाइजनी. तर असं कसं असतं ते की तुमच्या पोटाचा जर फॅट कमी झालाय म्हणजे पोटाचा फॅट जर वाढलाय, बाकीचं शरीर नाहीये आणि तुम्ही फक्त मी तुम्हाला दाखवते आज पोटाच्या एक्सरसाइज तुम्हाला करायच्या आहेत, तर मग पोटच कमी होतं का पूर्ण बॉडीचा फॅट पण कमी होतो? जर तुम्ही पोटासाठी जास्त एक्सरसाइज करत घेतलात तुमच्या पोटावरती जास्त प्रेशर येणार, मग तुमचा पोटाचा घेर कमी होत जाणार आणि बाकीची बॉडीवरती काही जास्त तुमच्या प्रेशर येत नाहीये, तुम्ही बाकीच्या बॉडीची जास्त हालचाल करत नाहीये, तर तुमच्या बाकीच्या बॉडीचा फॅट कसा कमी होणार? म्हणून अशा एक्सरसाइज असतात की मी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज दाखवत असते, मांड्यांचा फॅट कमी करा किंवा कमरेचा फॅट कमी करा किंवा सर्व समथिंग आपल्या बॉडीचा वेगवेगळ्या फॅटच्या एक्सरसाइज दिलेल्या आहेतच योगामध्ये, ठीक आहे. त्याच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आणि रिझल्ट 100% भेटतो जेव्हा आपण सगळ्या गोष्टी फॉलो केल्या. तर तुमचा पोटाचा फॅट जास्त वाढलाय तर तुम्ही खाण्यावरती म्हणजे खाण्यामध्ये काय कंट्रोल करायला पाहिजे, तर पहिले तर तुम्ही गोड खाणं कमी करायचं. खूप जण म्हणतात आम्ही गोडच खात नाही, तर असं नाही की तुम्हाला साखर आणि चहा घेणं तेवढंच तुमच्या खाण्यामध्ये आहे. तर तुम्ही चपात्या खाताय, भात खाताय, तुम्ही ओव्हरऑल तुम्ही मैद्याचे काय पदार्थ खाताय, त्याच्यामध्ये असं काय खातोय आपण त्याच्यामध्ये शुगर नाहीये हे बघायचंय तुम्हाला आणि त्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या. 7 दिवसात तुम्हाला तुमचा पोटाचा फॅट नक्कीच गॅरंटीने सांगते कमी होणार दिसणार तुम्हाला. तर आजच्या ह्या एक्सरसाइज खूप सोप्या आहेत करायला. झोपून आपल्याला करायचंय, सकाळी खाली पोटाने करा किंवा तुम्ही झोपेतनं उठल्यावरती करा किंवा झोपायला जाता तेव्हा देखील तुम्ही करू शकता. जेवण झाल्यावरती 2 तासाचा अंतर तुम्हाला पाहिजे. झोपायला जाता जाता जर 5 मिनिटं अगोदर केलं तरी बेस्टच आहे, तुमचा पोटाचा फॅट ऑटोमॅटिकच कमी होत जाणार आहे. आता इथे करायचं काय आपल्याला, या पोझिशन मध्ये यायचं. आता बोलणार की आम्ही तर आता जेवलोय आणि आता झोपायचं आम्हाला, तर 10-15 मिनिटाचं जरी अंतर असेल तरी पण बेस्ट आहे. आता या पद्धतीमध्ये यायचं आपल्याला, इथे या पद्धतीने यायचं, हाताला असं बाजूला ठेवायचं आणि 1 2 3 इथे प्रेशर येते बघा खालच्या पोटावरती, बाकीचा फॅट काय हलतोय का शरीराचा नाही ना. 5 6 श्वास भरायचा आहे, इथे श्वास सोडायचा आहे. 7 8 9 10. हा राऊंड घ्यायचा आपल्याला, स्टार्टिंगलाच घ्यायचा 30चा आणि अशी 2-2 राऊंड करायचे किंवा 20चा तरी एक राऊंड तुम्हाला सुरुवातीला घ्यायचा. आता नेक्स्ट काय करायचं, या पद्धतीने यायचं आणि इथे प्रेशर येतं आपल्या वरच्या पोटावरती, ठीक आहे. हे आसन केल्याने फक्त ब्रीदिंग ब्रीद आउट. 1 2 3 4 5. करताना आपल्याला आपल्या पोटावरती प्रेशर द्यायचंय, ठीक आहे. असं नाही शोल्डरवरती मानेवरती प्रेशर द्यायचंय. आपण बॉडी उचलतोय तर आपल्या पोटावरती प्रेशर आलं पाहिजे, श्वास सोडत जातोय तेव्हा. 6 7 8 9 10 आणि या पद्धतीने उठायचं. आता इथे उठल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, या पोझिशन मध्ये जायचं. 1 2 3 4 5 6
इथे श्वास भरायचा आहे, इथे सोडायचा आहे. 7 8 9 10. आता नेक्स्ट या पद्धतीने यायचं. हाताला असं लॉक करायचं, असं नाही असं लॉक करायचं आणि ते पायाच्या पंजांना म्हणजे पायाच्या टाकीला लॉक करायचं. श्वास भरत पूर्ण बॉडीला उचलायचं, फुल पोटाला आतमध्ये खेचायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पद्धतीने होल्ड करून ठेवायचं बॉडीला. सुरुवातीला 10 काउंट करा किंवा 20 करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्ण बॉडीचं प्रेशर येतं आपल्या पोटावरती. याच्याने तुमचं डायजेशन सुधारतं. डायजेशन सुधारल्याच्या नंतर पोटाचा घेर कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होते. आता नेक्स्ट काय करायचं, या पद्धतीने आलोय आपण. पहिले तर आपल्याला पायाच्या टाकीला पकडायचं, असं पकडायचं. आता इथे श्वास भरत पूर्ण पोटाला वरती उचलायचं, श्वास सोडून द्यायचा, श्वास भरायचा आणि सोडायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्या पोझिशन मधून आपल्याला हाताला पण आपल्या अपडाऊन करायचं. ह्या पद्धतीने न्यायचं हाताला. पहिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि ते फोल्ड करून ठेवायचं. पोटावरती पूर्ण दाब आलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि रिलॅक्स करायचं. आता नेक्स्ट या पद्धतीने या पोझिशन मध्ये तुम्ही हात ठेवायचे. इथे साईडला एक एक पाय उचलायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आणि दाब आणण्यासाठी पोटावरती होल्ड मध्ये जायचं, थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि रिलॅक्स करायचं. आता हळूच उठून बसायचं. आता मला तुम्ही जर सांगायचंय की जर तुम्ही ह्या एक्सरसाइज बघून केल्या असतील तर तुम्हाला याच्याने तुमच्या पोटावरती कसा दाब आला ते तुम्ही मला आता कमेंट मध्ये सांगू शकता. एक्सरसाइज शक्यतो सकाळी खाली पोटाने केल्या पोटासाठी तर जास्त फायदा करतात. हे पण रात्री झोपायला जायच्या 5 मिनिटं अगोदर केल्यावरती जास्त तुम्हाला फायदा भेटतो. तर या एक्सरसाइज कशा वाटल्या नक्की सांगा. कामाच्या तर आहेतच, तर शेअर पण करू शकता. ज्यांचा पण पोटाचा घेर वाटेल आहे तर त्यांना गॅरंटीने सांगते रिझल्ट हा भेटेलच. फक्त गोड खाणं कमी करायचं, तेव्हा रिझल्ट लवकर भेटतो. आणि खाण्यावरती कंट्रोल देखील करायचं. तर शेअर करणाराचा हात तर लाईक पण करून घ्या आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. स्क्रीनवरती नंबर दिसतोय. ऑनलाईन योगा क्लासेस आहेत माझे, फक्त लेडीजसाठी बॅचेस आहेत, ते तुम्ही जॉईन कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि पोट कमी होणारच होणार गॅरंटीने.